छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाचं काय झालं? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांना एकच मुलगा होता, ज्याचं नाव होतं युवराज शाहू. या मुलाचं पुढे काय झालं? अगदी सोपं आहे आणि अनेक लोकांना या प्रश्नाचे उत्तर देखील माहीत आहे. तरीही मी व्हिडिओ करते त्या लोकांसाठी ज्यांना नव्याने इतिहास माहिती झाला आहे आणि त्यांना या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचं आहे, कारण हा इतिहास व्यवस्थितपणे कधीच सांगितला गेला नाही. तर आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचा इतिहास. दिनांक 18 मे 1682 या दिवशी रायगड जिल्ह्यातल्याच गांगवली या गावी छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या पोटी एक मुलगा जन्मला. त्याचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज. याच वेळी ह्यात नव्हते, त्यांचं 2च वर्ष अगोदर 1680 निधन झालं होतं.